नमस्कार. आपल्या आजच्या चर्चेत स्वागत आहे. हा आपला तिसरा भाग आहे आणि आज आपण श्लोक चव्हाण यांच्या विचारांवर आधारित एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हो, विषय खरंच खूप खास आहे. म्हणजे सामाजिक बदल घडवणारा प्रकल्प, ज्याला चेंज मेकिंग प्रोजेक्ट म्हणतात, तो कसा सुरू करायचा आणि महत्त्वाचं म्हणजे तो यशस्वीपणे चालवायचा कसा. बरोबर. आणि ही चर्चा श्लोक चव्हाण यांनी लिहिलेल्या स्टार्टिंग अँड रनिंग अ चेंज मेकिंग प्रोजेक्ट या मार्गदर्शिकेवर आधारित आहे. आपल्याला अनेकदा काय वाटतं की मोठा बदल फक्त मोठ्या संस्था किंवा सरकारच करू शकतं. अगदी, पण तसं नाहीये. अनेकदा आपल्या आजूबाजूलाच काहीतरी खटकतं, एखादी समस्या दिसते, आपण विचार करतो आणि ठरवतो की नाही, यावर काहीतरी करायला हवं. तिथूनच बदलाची खरी सुरुवात होते. हा प्रकल्प म्हणजे फक्त काहीतरी तात्पुरतं करणं नाही, तो एक विचारपूर्वक केलेला प्रवास आहे. म्हणजे समस्या काय आहे ते ओळखणं, त्यावर उपाय शोधणं आणि खरा, मोजता येणारजोगा परिणाम साधणं, हे सगळं त्यात येतं. बरोबर. म्हणजे कल्पनांना प्रत्यक्षात आणायचं. सुरुवात कितीही छोटी का असेना. चला तर मग या प्रवासाचा पहिला आणि म्हणायला गेलं तर सगळ्यात महत्वाचा टप्पा, योग्य प्रकल्पाची निवड. हा पाया आहे नाही का? नक्कीच, पाया मजबूत हवाच. योग्य प्रकल्प निवडताना काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, आपल्या आजूबाजूला बघावं लागेल. काय समस्या आहेत आपल्या शाळेत, समाजात, शहरात? उदाहरणार्थ, कशा प्रकारच्या समस्या? समजा शाळेजवळ खूप कचरा असतो, किंवा लहान मुलांना खेळायला सुरक्षित जागा नाहीये, किंवा सायकल चालवायला नीट रस्ते नाहीयेत, अगदी मानसिक आरोग्याबद्दल कुणी बोलतच नाही. अशा अनेक गोष्टी असू शकतात. गंमत म्हणजे उत्तरं आपल्या आसपासच असतात, फक्त आपण नीट बघायला हवं. अच्छा, म्हणजे रोजच्या जगण्यातच कल्पना सापडू शकते. ओके. दुसरा मुद्दा काय मग? दुसरा मुद्दा आहे की आपल्याला स्वतःला काय महत्वाचं वाटतं. म्हणजे आपली आवड, तळमळ कशात आहे, शिक्षण, पर्यावरण, आरोग्य, प्राणी. ज्या विषयात आपल्याला मनापासून काहीतरी करावंसं वाटतं ना, तो विषय आपल्याला ऊर्जा देतो. हे महत्वाचं आहे. आवड नसेल तर मग कदाचित आपण मध्येच थांबू शकतो. बरोबर. तिसरा मुद्दा. तिसरा आहे व्यवहार्यता. फिजिबिलिटी म्हणतात त्याला. म्हणजे हा प्रकल्प करायला आपल्याकडे वेळ आहे का, जी कौशल्य लागतील ती आहेत का, किंवा माणसं, इतर गोष्टी म्हणजे रिसोर्सेस ते उपलब्ध आहेत का. एकदम मोठं स्वप्न बघण्यापेक्षा जे खरंच शक्य आहे तसा प्रकल्प निवडणं जास्त चांगलं. यशस्वी व्हायची शक्यता वाढते. म्हणजे आपल्या आवाक्यात काय आहे हे बघणं गरजेचं आहे. हो. आणि चौथा मुद्दा, समाजासाठी प्रासंगिकता, रेलेव्हन्स. आपण जी समस्या निवडली आहे ती लोकांना खरंच महत्वाची वाटते का. जर लोकांना वाटलं की अरे हो, ही तर आपली पण समस्या आहे, तर ते मदतीला येतात, पाठिंबा देतात. आणि शेवटचा मुद्दा काय होता? पाचवा आहे काहीतरी नवीन विचार जोडणं, इनोव्हेशन अँगल. अगदी छोटी सुधारणा असेल तरी चालेल, पण आपल्या प्रकल्पात काहीतरी वेगळेपण असावं, ज्यामुळे तो जास्त प्रभावी ठरेल. समजा कचरा गोळा करायचा आहे तर त्यासाठी काहीतरी क्रिएटिव्ह करता येईल का. खूपच छान मुद्दे. म्हणजे आजूबाजूला बघायचं, स्वतःची आवड ओळखायची, आवाक्यात आहे का तपासायचं, लोकांना महत्वाचं वाटतंय का बघायचं आणि काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करायचा. उदाहरणार्थ, प्लास्टिक कचऱ्याची समस्या असेल तर फक्त कचरा गोळा करण्याऐवजी पुनर्वापर करण्यायोग्य वस्तू वापरायला कसं प्रोत्साहन देता येईल, यावर एखादी क्रिएटिव्ह मोहीम, ती जास्त प्रभावी ठरू शकते. अगदी बरोबर. आता प्रकल्प तर निवडला, पण पुढे काय? कामाला सुरुवात कशी करायची? कारण नुसता उत्साह असून नाही चालत, हो ना? हो ना. अनेकदा आपण जोशात सुरू करतो, पण नियोजन नसलं की गाडी अडकते. मग हा बदल घडवण्याचा प्रवास कसा असतो? काय कप्पे आहेत त्याचे? याला आपण चेंज मेकिंग रोडमॅप म्हणू शकतो. श्लोक चव्हाण यांनी याचे 10 महत्वाचे टप्पे सांगितले आहेत. ही एक दिशा आहे कामाला सुरुवात करण्यासाठी. पहिला टप्पा आहे समस्या नीट ओळखा. फक्त कचरा आहे असं नाही, नेमकी समस्या काय, कुठे आहे, कोणाला त्रास होतोय हे स्पष्ट करा. उदाहरण, शाळेच्या गेटजवळ दुपारी सुट्टीत खाऊचे कागद आणि प्लास्टिक बाटल्या पडलेल्या असतात. असं काहीतरी नेमकं. अच्छा, स्पेसिफिक हवं. अगदी. दुसरा टप्पा, संशोधन करा आणि समजून घ्या. या समस्येबद्दल माहिती गोळा करा. हे का होतं? आधी कोणी प्रयत्न केलेत का? ते यशस्वी का झाले नाहीत? आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना त्रास होतोय म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, पालक, त्यांच्याशी बोला. इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण समस्या फक्त वरवर पाहतो की मुळाशी जातो. म्हणजे फक्त गुगल नाही करायचं, प्रत्यक्ष लोकांशी बोलायचं. बरोबर. तिसरा टप्पा,
उपाययोजनांवर विचारमंथन करा, ब्रेनस्टॉर्मिंग. गटात बसा आणि जेवढ्या कल्पना सुचतील तेवढ्या मांडा. अगदी विचित्र वाटल्या तरी चालतील. नंतर त्यातल्या व्यवहार्य आणि प्रभावी कल्पना निवडा. ओके. चौथा टप्पा, प्रकल्पाची योजना करा, प्लॅन द प्रोजेक्ट. आता वेळापत्रक बनवा, काय काय गोष्टी लागतील त्याची यादी, टीममध्ये कोण काय काम करेल ते ठरवा. मोठं ध्येय छोट्या, सहज करता येणाऱ्या कामांमध्ये विभागा. म्हणजे ॲक्शन प्लॅन. हो. 5वा टप्पा, संघ तयार करा, फॉर्म अ टीम. तुमच्यासारखेच विचार करणारे उत्साही मित्रमैत्रिणी शोधा. चांगली टीम असेल ना तर खूप फरक पडतो. पण समजा सुरुवातीला मित्र तयार नसतील तर? चांगला प्रश्न आहे. त्यांना तुमच्या कल्पनेबद्दल सांगा. त्यांना का सामील व्हावंसं वाटेल याबद्दल बोला. कदाचित सुरुवात छोट्या गटाने करावी लागेल. यश दिसलं की बाकीचे आपोआप येतात. मग 6वा टप्पा, संसाधने जमा करा, रिसोर्स मोबिलायझेशन. प्रकल्पाला काही गोष्टी लागतील. थोडे पैसे, जागा, वस्तू, परवानग्या. फक्त पैशांवर अवलंबून न राहता वस्तूंच्या स्वरूपात मदत, इन काइंड सपोर्ट किंवा भागीदारी, पार्टनरशिप मिळवता येते का बघा. म्हणजे वस्तू किंवा सेवांच्या रूपात मदत. हो. 7वा टप्पा, प्रकल्प कार्यान्वित करा, एक्झिक्यूट. आता कामाला लागा. योजनेनुसार कृती करा. सुरुवात छोटी असली तरी चालेल, पण सातत्य ठेवा. 8वा टप्पा, प्रगतीवर लक्ष ठेवा, मॉनिटर प्रोग्रेस. आपलं काम योग्य दिशेने चाललंय ना, परिणाम दिसतोय का, हे नियमित तपासा. साध्या नोंदी ठेवा, चेकलिस्ट वापरा. ओके. 9वा टप्पा, परिणाम मोजा, मेजर इम्पॅक्ट. प्रकल्प सुरू करण्यापूर्वी काय स्थिती होती आणि आता काय बदल झालाय, लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, हे तपासणं खूप महत्वाचं आहे. आणि 10वा टप्पा, यश साजरे करा आणि सांगा, सेलिब्रेट अँड शेअर. छोटासा टप्पा गाठला तरी साजरा करा. टीमचा उत्साह वाढतो आणि तुमची गोष्ट इतरांना सांगा. प्रेरणा मिळते. हे 10 टप्पे खरंच खूप उपयोगी आहेत. म्हणजे कामाला एक स्ट्रक्चर मिळतं. पण हे सगळं करताना गोष्टी सोप्या करण्यासाठी काही साधनं किंवा टेम्पलेट्स आहेत का? म्हणजे काही टूल्स? हो, नक्कीच. काही साधनं आहेत जी विचार करायला आणि कामाला दिशा द्यायला मदत करतात. एक आहे प्रॉब्लेम ट्री अनालिसिस. प्रॉब्लेम ट्री अनालिसिस ही कल्पना खूप छान आहे. एका कागदावर झाड काढा, खोडावर मूळ समस्या लिहा, मुळांशी त्या समस्येची कारणं लिहा आणि फांद्यांवर त्याचे परिणाम लिहा. याने काय होतं की आपल्याला मूळ कारण स्पष्ट दिसतं. अच्छा, म्हणजे व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन. हो. दुसरं आहे स्वॉट ॲनालिसिस. म्हणजे आपल्या कल्पनेची ताकद, स्ट्रेंथ्स, कमकुवत बाजू, वीकनेसेस, संधी, ऑपॉर्च्युनिटीज आणि धोके, थ्रेट्स काय आहेत याचा विचार करणं. आपली योजना आणखी पक्की होते. स्वॉट, SWOT हे ऐकलंय शाळेत बहुतेक. हो, तेच. तिसरं, ॲक्शन प्लॅन टेम्पलेट. ॲक्शन प्लॅन टेम्पलेट एक साधा तक्ता. काय काम करायचं, कोण करणार, कधीपर्यंत आणि कसं. हे लिहिलं की गोंधळ होत नाही. चौथं, इम्पॅक्ट चेकलिस्ट. इम्पॅक्ट चेकलिस्ट म्हणजे स्वतःला काही प्रश्न विचारणं. लोकांना फायदा झाला का, प्रकल्प टिकाऊ आहे का, समाजाने सहभाग घेतला का, याची उत्तरं दिशा देतात. 5वं, फीडबॅक फॉर्म्स किंवा सर्वेक्षणं. फीडबॅक फॉर्म सर्वेज. ज्यांच्यासाठी काम करतोय त्यांची मतं जाणून घेणं महत्वाचं आहे. छोटे प्रश्न विचारून फीडबॅक घेता येतो. आणि 6वं, इम्पॅक्ट लॉग. इम्पॅक्ट लॉग म्हणजे आपल्या कामाचे महत्वाचे टप्पे नोंदवून ठेवणं. उदाहरण, आज 50 झाडं लावली किंवा 200 लोकांनी कार्यशाळेत भाग घेतला. हा आपल्या कामाचा पुरावा असतो. ही साधनं फक्त कामाला दिशा देत नाहीत, तर आपण काय केलं हे सांगायलाही मदत करतात. ही साधनं नक्कीच उपयोगी आहेत. पण शेवटी कागदावरचं नियोजन आणि प्रत्यक्ष परिणाम यात फरक असतो. आपण कितीही चांगलं प्लॅनिंग केलं तरी त्याचा खरा प्रभाव दिसला पाहिजे लोकांच्या जीवनात. तर मग प्रत्यक्ष खरा बदल कसा घडवायचा? व्हॉट डज दिस ऑल मीन? खरा परिणाम साधण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत, जसं श्लोक चव्हाण सांगतात. पहिली गोष्ट, सुरुवात छोटी करा पण विचार मोठा ठेवा. एकदम हजारो लोकांना मदत करण्याचं ध्येय ठेवण्यापेक्षा सुरुवातीला 20-25 लोकांना प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे मदत करणं जास्त चांगलं. छोट्या यशातून आत्मविश्वास वाढतो. म्हणजे एकदम मोठी उडी नाही मारायची, छोटी पावलं. बरोबर. दुसरी गोष्ट, हितसंबंधितांना सहभागी करा. एंगेज स्टेकहोल्डर्स म्हणजे ज्यांच्यावर परिणाम होतोय किंवा जे मदत करू शकतात. विद्यार्थी, शिक्षक, पालक,
स्थानिक दुकानदार, नेते सगळ्यांना जोडून घ्या. जितके जास्त लोक जोडले जातील तितकं काम सोपं होईल आणि पोहोच वाढेल. टीमवर्क. तिसरी गोष्ट, आणि ही खूप महत्वाची आहे, एक वेळच्या प्रयत्नांऐवजी सातत्य ठेवा. कन्सिस्टन्सी ओव्हर वन टाइम एफर्ट्स. एकदम मोठी स्वच्छता मोहीम केली आणि मग वर्षभर काहीच नाही तर उपयोग नाही. नियमित प्रयत्न आणि लोकांच्या सवयी बदलणं गरजेचं आहे. सातत्य महत्वाचं आहे. हा मुद्दा खराच खूप महत्वाचा आहे. अनेकदा उत्साह फक्त सुरुवातीला असतो. हो. चौथी गोष्ट, कथाकथनाचा वापर करा. लेव्हरेज स्टोरी टेलिंग. तुमच्या कामाबद्दल, अनुभवांबद्दल, लोकांच्या बदललेल्या आयुष्याबद्दल सांगा. फोटो, व्हिडिओ, सोशल मीडिया वापरा. चांगल्या कथा लोकांना जोडतात आणि प्रेरणा देतात. आणि पाचवी गोष्ट, इतरांना सक्षम करा. एम्पॉवर अदर्स. तुमच्या कामाचं खरं यश तेव्हा आहे जेव्हा तुम्ही नसतानाही लोक स्वतःहून जबाबदारी घेतात आणि ते काम पुढे चालू ठेवतात. लोकांना माहिती आणि कौशल्य देणं हा बदलाचा सर्वात टिकाऊ मार्ग आहे. म्हणजे फक्त आपण काम करत राहणं नाही, तर इतरांना ते करण्यासाठी तयार करणं. हे खूप महत्वाचं आहे. पण आपण जे करतोय त्याने खरंच फरक पडतोय की नाही, हे कसं ओळखायचं? परिणाम कसा मोजायचा? हाऊ टू मेजर द इम्पॅक्ट? परिणाम मोजणं गरजेचं आहे. त्याने आपल्याला कळतं की आपण योग्य दिशेने चाललोय की नाही. याचे काही सोपे मार्ग आहेत. एक म्हणजे संख्यात्मक माहिती, क्वांटिटेटिव्ह डेटा, म्हणजे आकडे. किती लोकांपर्यंत पोहोचलो, किती झाडं लावली, किती कचरा कमी झाला, हे आकडे कामाची व्याप्ती दाखवतात. नंबर्स. ओके. दुसरं म्हणजे गुणात्मक माहिती, क्वालिटेटिव्ह डेटा. यात लोकांचे अनुभव, त्यांच्या प्रतिक्रिया, कथा येतात. लोकांच्या वागण्यात, विचारांमध्ये काही सकारात्मक बदल दिसतोय का? उदाहरण, आधी लोक कचरा एकत्र टाकायचे, आता वेगळा टाकतात. हा गुणात्मक बदल आहे. म्हणजे फक्त आकडे नाही, तर लोकांचे अनुभव पण महत्वाचे. अगदी. तिसरा मार्ग आहे आधी-नंतरची तुलना, बिफोर अँड आफ्टर कम्पॅरिझन. प्रकल्प सुरू करण्यापूर्वीची परिस्थिती, म्हणजे फोटो किंवा वर्णन, आणि नंतरची परिस्थिती यातला फरक दाखवणे. हा बदलाचा स्पष्ट पुरावा असतो. चौथा मार्ग आहे टिकाऊपणाची तपासणी, सस्टेनेबिलिटी चेक. म्हणजे आपण थांबल्यावरही काम सुरू राहतंय का? लोकांनी ती सवय स्वीकारली आहे का? इतरांना ते काम पुढे न्यायला प्रेरणा मिळतेय का? हे तपासणं. दोन्ही प्रकारची माहिती महत्वाची आहे, संख्यात्मक आणि गुणात्मक. आता हे सगळं करताना बदल घडवणं हा काही एका दिवसाचा प्रवास नाही, तो सतत चालणार आहे. मग यात सतत सुधारणा, कंटिन्युअस ग्रोथ आणि इम्प्रूव्हमेंट कसं करत राहायचं? बरोबर. हा एक सतत शिकण्याचा प्रवास आहे. यासाठी काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला हव्यात. एक म्हणजे नियमित अभिप्राय घ्या, फीडबॅक. लोकांकडून, टीम सदस्यांकडून विचारा की काय चांगलं होतंय, काय अजून चांगलं करता येईल. त्यानुसार बदल करा. फीडबॅक महत्वाचा. हो. दुसरं, सहकार्य करा, कोलॅबोरेट. एकट्याने करण्यापेक्षा समान ध्येय असलेल्या दुसऱ्या गटांसोबत मिळून काम करा. एकत्र आल्याने ताकद वाढते. तिसरं, प्रवासाची नोंद ठेवा, डॉक्युमेंट द जर्नी. फोटो, व्हिडिओ, नोट्स लिहून ठेवा. हे फक्त आठवण म्हणून नाही, तर पुढे काय करायचं हे ठरवण्यासाठी आणि चुकांमधून शिकण्यासाठी उपयोगी पडतं. हां, लर्निंग्स कॅप्चर करणं. अगदी. चौथं, अपयशाला धडा समजा, एम्ब्रेस फेल्युअर्स ॲज लेसन्स. प्रत्येक वेळी यश मिळेलच असं नाही, पण अपयश म्हणजे शेवट नाही. त्यातून काय चुकलं हे शिका आणि पुढच्या वेळी ती चूक टाळा. आणि पाचवं, महत्वाचे टप्पे साजरे करा, सेलिब्रेट माइलस्टोन्स. प्रवासातले छोटे विजयसुद्धा साजरे करा. टीमचा उत्साह टिकून राहतो. यात गंमत अशी आहे की प्रत्येक टप्प्यावर, अगदी अपयशातही, शिकण्याची आणि सुधारण्याची संधी असते. हे खरे. सतत शिकत राहणं आणि सुधारणा करत राहणं, यामुळेच हा प्रवास जिवंत राहतो. आता आपण ऐकणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी आणि त्यांच्या मार्गदर्शकांसाठी एक छोटी पण विचार करायला लावणारी कृती देऊया, ॲक्टिव्हिटी. श्लोक चव्हाण यांनी सुचवलेली प्रॉब्लेम ट्री मॅपिंग एक्सरसाइज. हे नक्की काय आहे आणि कसं करायचं? ही एक खूप प्रभावी कृती आहे. समस्येच्या मुळाशी जायला मदत करते. करायचं काय? सोपं आहे. एक, तुमच्या शाळेतली किंवा परिसरातली तुम्हाला खटकणारी कोणतीही एक समस्या निवडा. उदाहरणार्थ वर्गातला गोंधळ, पाण्याची नासाडी, काहीही. 2, एका कागदावर झाडाचं चित्र काढा. झाडाच्या खोडावर ही समस्या लिहा. 3, आता विचार करा ह्या समस्येची मुळे काय आहेत, म्हणजे ही समस्या का निर्माण होते. ती कारणं मुळांच्या जागी लिहा. अनेक कारणं असू शकतात. 4, आता विचार करा ह्या समस्येमुळे काय परिणाम होतात.
लोकांवर, जागेवर, वातावरणावर काय परिणाम होतो ते झाडाच्या फांद्यांवर लिहा. 5. तुमचं हे समस्या वृक्ष तयार झाल्यावर ते मित्रांना दाखवा, चर्चा करा. आणि याचा फायदा काय होतो? फायदा हा की आपण फक्त वरवरच्या परिणामांवर अडकून न राहता समस्येच्या खऱ्या कारणांपर्यंत पोचतो. आणि जेव्हा मूळ कारण कळतं तेव्हा त्यावर योग्य उपाय शोधणं सोपं होतं. आम्ही सगळ्या श्रोत्यांना, विशेषतः विद्यार्थ्यांना, ही कृती नक्की करून बघायला सांगू. खूप इंटरेस्टिंग आहे. नक्कीच. तर आज आपण श्लोक चौहान यांच्या मार्गदर्शिकेच्या आधारे पाहिलं की सामाजिक बदल घडवणारा प्रकल्प कसा सुरू करायचा आणि चालवायचा. महत्त्वाचे मुद्दे म्हणजे आपल्या आवडीचा आणि आवाक्यात असलेला प्रकल्प निवडणं, 10 टप्प्यांच्या रोडमॅपप्रमाणे नियोजन करणं, प्रॉब्लेम ट्री किंवा स्वॉट सारख्या साधनांचा वापर करणं, फक्त कामावर नाही तर खऱ्या आणि टिकाऊ परिणामावर लक्ष केंद्रित करणं, परिणाम मोजणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्साह आणि सातत्य टिकवून ठेवणं. अगदी बरोबर. आणि हे लक्षात ठेवायला हवं की असा प्रकल्प फक्त समस्या सोडवत नाही, तो लोकांना एकत्र आणतो, कृती करायला शिकवतो आणि आत्मविश्वास देतो की हो, आपणही बदल घडवू शकतो. इफ वी कनेक्ट दिस टू द बिगर पिक्चर, हा केवळ एक प्रकल्प नाही तर इतरांसाठी एक उदाहरण आहे की बदल शक्य आहे, फक्त सुरुवात करायला हवी. आणि शेवटी श्लोक चव्हाण यांनी एक प्रश्न विचारला आहे जो आपल्या सगळ्यांसाठी आहे. तर प्रश्न असा आहे, आज आपण कोणता बदल घडवायला सुरुवात करणार आहात? सो द क्वेश्चन इज, व्हॉट चेंज विल यू स्टार्ट बिल्डिंग टुडे? हा विचार नक्कीच करायला हवा. श्लोक चव्हाण यांचे विचार खरंच खूप प्रेरणादायी आणि महत्त्वाचे आहेत. आजच्या चर्चेत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.